मी घरातलं सगळं आवरलं. नंतर पोळ्या वगैरे केल्या. मग खाली गेलो जरासं. खाली म्हणजे आमच्या जाऊबाईंच्या घरी. तिकडं मोठी होळी करतात ना. मग गेलो तिथं लहान होळी पेटवत होते. मग त्या बसल्या. तर मला ओरडत होते, "तू कशाचं बी व्हिडिओ कसं करतेस?" मग म्हणतात, "हा या बोंबलायला" म्हणतात. मग नंतर थोडे बच्चे कंपनी लागली होती दिमडी वाजवायला. हे दादा बघा मला नमस्कार करतात, कारण मी एवढ्या दिवसांनी तिकडं खाली गेले ना. मी म्हटलं जरा बोंबलून दाखवा. बोंबलत होते, थोडं बोंबलून दाखवलं त्यांनी मला. नंतर त्या वहिनी बघत होत्या. सगळेजण जोक करत होते. हा मुलगा बघा दिमडी वाजवतोय आणि हा पण. मुलांना दिमडी वाजवायची म्हणजे खूप मजा येत असते. मी आमचे दीर होळी पेटवायला घेतली. त्यांनी दारातच करतात ना. नंतर मोठी होळी करतो आम्ही. होळी पेटवली. मग नंतर होळी पेटवली त्याच्यामध्ये पोळे घातले आणि थोडं पोरांनी बच्चे कंपनीने पार्टी केली. हे बघा बोंबलाले आहेत सगळे कसे बोंबलाले आहेत बघा. मोठी लोक पण आमच्यात जातात बोंबलायला. काही मुलं त्याच्यात लाजतात बोंबलायला. ते सगळे पाया पडतात. परत जरा मजा मस्ती होते मुलांची. मजा मस्ती झाली की मग परत ते नारळ फोडून आमचे दीर देतात सगळ्या मुलांना खायला. आमच्या जाऊबाई बघा माकड कसं खाजवते. मग थोडा डान्स झाला. आमच्या नातवाचा आणि दिरांचा थोडा डान्स झाला. थोडा. परत थोडं पोरांनी मजा मस्ती केली. मग चाललो आम्ही मोठी होळी पेटवायला. तर आम्ही जास्तपर्यंत आमची वाट बघून त्यांनी होळी पेटवली होती. मग नंतर गेलो, नारळ दिला, उदबत्ती वगैरे दिलं. थोडी पोरांची मजा मस्ती बघितली. हे बघा. मग पाया वगैरे पडलो. मग आले मुलींना घेऊन. एकतर मला भूक लागली होती भरपूर, म्हणून जास्ती वेळ काही थांबायला मिळालं नाही मला. मग आलो लगेच घरी. बाय.